हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 0 ते 3 महिन्याच्या बाळासाठी छान असे टोपडे तयार करणार आहोत. तर ते टोपडे आपण सुती कापडापासून तयार करणार आहोत. म्हणजेच ते आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा व्यवस्थित असे त्याचा वापर होईल. तर अशा पद्धतीने मी त्या सुती कापडाला अस्तर व्यवस्थित असे चारही बाजूनी पॅक करून घेतले आहे. तर आपण त्याची उंची ही 8.5 इंच ठेवली आहे. त्यानंतर आपण त्याची रुंदी ही 11 इंच ठेवली आहे. तर अशा पद्धतीने आपण छान असे सुती कापडापासून टोपडे तयार करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी ते कापड व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने मी ते कापड व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यावरती व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ज्या बाजूने ओपन बाजू आहे त्या बाजूने आपण 1 इंचावरती खडूने टिक मार्क करून घेणार आहोत आणि आपण त्यावरती व्यवस्थित असा गोल आकार देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे ताटाचा वापर करून व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर ही टोपी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने मी तिथे व्यवस्थित असा गोल आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर मी त्या गोल आकारावरती व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित असा अर्धवर्तुळाकार कट करून घेतला आहे आणि त्यानंतर मी दोन्ही बाजूने छोटे कट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने कट देऊन घेतले की आपल्याला टोपीला एकदम व्यवस्थित बनवता येईल. अशा पद्धतीने आपला हा अर्धवर्तुळाकार तयार झाला आहे. त्यानंतर मी त्याच साडीतून काठ आहे तो त्याचा पण इथे वापर करणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्या काठाची रुंदी ही 12 इंच ठेवली आहे आणि उंची ही मी 2 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी त्या काठाचा छान असा वापर करून टोपी तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वरच्या बाजूने डिझाईन तयार करू शकता. तर मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित असा काठ लावून छान अशी सिंपल डिझाईन टोपीला तयार करून घेणार आहे. म्हणजेच मी वरच्या बाजूने व्यवस्थित असा काठ लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी तो काठ ठेवून घेणार आहे. जिथे आपले कट देऊन घेतले आहे ते व्यवस्थित असे समोरासमोर ठेवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी ते काठ व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मी त्या अर्धवर्तुळाकार जे कापड आहे त्यावरती प्लेट्स टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपला तो काठ जितका आहे त्यावरती त्या गोलाकार कापडाच्या पूर्ण प्लेट्स त्या काठावरती बसल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण एका बाजूने व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेतल्या आहे. तर अशाच प्लेट्स आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित अशा टाकून घेणार आहोत. आपण प्लेट्स टाकताना त्या प्लेट्सची दिशा ही एकाच बाजूने ठेवणार आहोत. म्हणजेच त्याची दिशा ही आपण विरुद्ध ठेवणार नाही. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून काठ पण जॉईंट करून घेतला आहे. तर आपण त्यावरती दाब टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्या काठावर व्यवस्थित अशी दाब टीप मारून घेतली आहे.
त्यानंतर मी तो काठ व्यवस्थित असा फोल्ड करून घेणार आहे आणि त्यावरती पण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काठाची रुंदी ही कमी जास्त ठेवू शकता। तर मी अशा पद्धतीने त्या काठाची रुंदी ही 1.5 इंच इतपत ठेवली आहे आणि त्यावरती मी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने काठ जोडला की आपल्या टोपी ही एकदम छान दिसते। तर अशा पद्धतीने आपल्या टोपीला वरच्या बाजूने काठ हा व्यवस्थित असा जॉईंट झाला आहे। तर ही टोपी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आपण टोपीच्या खालच्या बाजूने पण व्यवस्थित सेंटरला एक कट देऊन घेतला होता। तर आपण त्या मागच्या बाजूने पण आपण छोटे छोटे टक्स टाकून घेणार आहोत। म्हणजेच आपण ब्लाऊजला कसे टक्स मारतो तसेच या टोपीला पण व्यवस्थित असे मागच्या बाजूने छोटे टक्स मारून घेणार आहे। म्हणजे ही टोपी आपली एकदम व्यवस्थित बसेल, मागच्या बाजूने लूज पडणार नाही। तर अशा पद्धतीने मी इथे 1.25 किंवा 1.5 इंचावरती टिप मारून घेणार आहे। तर तुम्ही इथे अंदाजे पण घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी इथे 1.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण एका बाजूचा टक्स हा मारून घेतला आहे। तर आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असा टक्स मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने टोपी बनवली की एकदम परफेक्ट तयार होते। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने मागच्या टक्स मारून घेतले आहे आणि वरच्या बाजूने छान असा काठ लावून घेतला आहे। तर आपण मागच्या बाजूने त्याला पट्टी जोडून मागची बाजू ही फिनिशिंगमध्ये फोल्ड करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी इथे मागच्या बाजूला पट्टी लावण्यासाठी मी ती अंदाजेच घेतली आहे आणि ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे। तर मी ती पट्टी फोल्ड करून घेतली आहे आणि त्यावरती अर्ध्या इंचावरती टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने मी मागच्या गोलाकार बाजूवर पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप मारून घेणार आहे। आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते पण व्यवस्थित असं कट करून टाकणार आहे। त्यानंतर जे कडाचे कापड आहे ते व्यवस्थित असं फोल्ड करून घेणार आहे आणि त्यावरती पण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी मागच्या बाजूला व्यवस्थित असं कापड हे फोल्ड करून त्यावरती दाब टिप मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ती पट्टी परत खालच्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यावरती आपण टिप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली टोपी ही जवळपास तयार झाली आहे। तर आपण त्याला बंद पण व्यवस्थित असे तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण टोपी ही खालच्या बाजूने व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये फोल्ड करून घेतली आहे। अशा पद्धतीने आपल्या टोपीला छान असा लुक आला आहे। तर आपण त्यासाठी बंद पण तयार करणार आहोत। तर अशा पद्धतीने मी बंद बनवण्यासाठी त्याच साडीचं कापड घेतलं आहे।
तर अशा पद्धतीने मी ते कापड अंदाजे घेतलं आहे आणि ते व्यवस्थित असं फोल्ड करून त्याची व्यवस्थित अशी पट्टी तयार करून घेणार आहे. तुम्ही इथे रेडीमेड नॉटसुद्धा लावू शकता, पण मी इथे त्याच कापडाची छान अशी पट्टी तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने एक बंद आपला तयार झाला आहे. तर आपण दुसरा पण लगेच तयार करून घेणार आहोत. आपण या बंदाला खालच्या बाजूने छान असे छोटे लटकन पण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ते कापड व्यवस्थित असं आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलं आहे आणि आपले दोन्ही पण बंद तयार झाले आहे. तर टोपी बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपल्या टोपीला छान असा आकार आला आहे. तर आपण ते बंद वरच्या बाजूने व्यवस्थित असे पॅक करून घेणार आहोत. बंद हे आपण वरच्या बाजूने लावले की टोपी ही एकदम व्यवस्थित आपल्याला बांधता येईल, म्हणजे ती सुटली जाणार नाही. अशा पद्धतीने आपण एका बाजूचा बंद हा लावून घेतला आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूचा बंद हा व्यवस्थित असा लावून घेणार आहोत. बंद लावला आहे त्यावरती आपण डबल टिप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण छान असे लहान बाळासाठी सुती टोपी बनवली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.